मी आहे ना, या गाठीची काहीच गरज नाही. परत कधी सोडून जाऊ नकोस माका. नाही ग ताई, मला कधीच तुझ्यापासून लांब जायचं नव्हतं. मला कायम तुझ्या जवळ राहायचं होतं. आता झाला गेला तर गेली 20 वर्ष ताई हे सगळं मनात साठवून ठेवलंय ग. लग्नाच्या वेळेस सुद्धा मला बोलायचं होतं, पण मी बोलू शकले नाही. आता मला बोलू दे ताई. मला खरंच तुझ्या आनंदामध्ये यायचं नव्हतं. असा नाईलाज होता. संध्या, उमाताई, माझं आणि विजयचं खूप आधीपासून एकमेकांवर प्रेम होतं. बाकी काय नाही विजय, पण आता ह्या मी उमाताईपासून जास्त दिवस नाही लपवू शकत. मग सांगून टाक ना. कुळसच काय, हसतोस काय? हे असं आपण किती दिवस लपून भेटायचा? बघ, मी बाबांना सांगितलंय अण्णांची लग्नाचं बोलायला. खरंच? मग काय, आता मलाही तुझ्याशिवाय राहत नाही. मला बायको म्हणून तुला लवकरात लवकर घरी घेऊन जायचं. तू म्हणत असशील तर आत्ता नेतो. चल. काय पण अगे ताई, ताई 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 ताई. काय ग संध्या, काय झालं? काय नाही, काय नाही. बघू इकडे बघ. बघताय मी हल्ली हरवलेला असतस, स्वतःच असतस. मध्येच हसतस काय, मध्येच लाजतस काय. ताई काही ग. की बाय माझी संध्या, कोणी हा काय मनात? ताई, तुझ्यापासून काय लपवणार आहे काय मी? होय ना, मग लवकर माका नाव सांग बघू. सांग त्याचे. हा अण्णा. ताई, अण्णा सांगू कोया ना संध्या, पण मी नाही सांगणार, तूच सांग. पण आधी माका नाव सांगायचं. हा अण्णा. अगं पहिला काहीतरी गोडधोड कर. काय अण्णा? तुझ्यासाठी स्थळ येईल हा. अगं आजच ते देसाई भेटले. त्यांचं लेख विजय, त्यांनीच सांगितलं ना तुझ्याबद्दल घरात. चांगलो पोरगो हा, चांगलो शिकलेलो हा. उमा, अगो काय वाटतं तुका? मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुमका जा योग्य वाटत त्या करा. होकार कळवा. संध्या, जा जा तिच्यासोबत जरा काहीतरी गोडधोडच कर. मी हात पाय धुवून येईल. हा येते. हा ताई, संध्या, अण्णांनी स्थळ बघितलेला म्हणजे चांगलाच असणार ना. आणि थोरल्या बहिणीचा लगीन नाही झाला म्हणून धाकट्या बहिणीचं लगीन अडून राहिला असा लोक बोलूक नको. म्हणून मी लगेच होय म्हटलंय. आता बघ, माझं एकदा लगीन झालं ना, तू उशीर करू नको. लगेच अण्णांका सांगून टाक. मी येते, काहीतरी गोड करते. संध्या, अगं मी तुझ्या ताईशी नाही लग्न करू शकत. संध्या, माझं तुझ्यावर प्रेम आहे. हा सगळा काहीतरी गैरसमज झालाय ग. म्हणजे? अगं मी बाबांना म्हटलं होतं परबांची मुलगी, तर त्यांना वाटलं माझं उमावरती प्रेम आहे. पण आमचं लग्न झालं तर मी तिला बायको म्हणून कधीच स्वीकारू शकणार नाही. विजय, अरे पण ताई की हा सगळा कसा सांगणार? एका त्रास नको हो बस. अगं तुझ्या ताईचं भलं व्हावं म्हणूनच मी सांगतोय. हे बघ संध्या, तू घरी सगळं खरं खरं सांगून टाक. हो, हे बघ, मी आणि ती लग्न केलं तर आम्ही सुखात नाही राहू शकणार.
आणि तुझ्याशिवाय मी पण नाही राहू शकत. हा सगळा कसा सावरायचा विजय? सगळं इतक्या घाईत घडतंय की आता एकच मार्ग आहे. आता एकच मार्ग आहे संध्या. संध्या काय केलंस या? अण्णा आमका माफ करा. आम्ही लग्न करून इलंय. अण्णा माझं ऐकू. अगं काय ऐकायचं? उमाताई तू. संध्या थांब उभा. आता आपल्याशी हेचो आणि विजयचो काही एक संबंध नाही. त्यावेळी आमचं कोणी काहीच ऐकून घेतलं नाही आणि आम्हाला एवढी मोठी शिक्षा झाली की आम्ही कायम ते सगळ्यांसाठी परके झालो. पण आमचं पुढे काय झालं हे कोणाला जाणून घ्यायची इच्छाही नाही झाली का गं? असं काय संध्या? तुम्ही गेलास आणि सगळ्या गोष्टी बदलल्या. माझी मुलगी उमा खोतांका काय परकी नाही. आता एकच उपकार कर या भावावर. माझ्या उमाक तुझ्या पदरात घे. पोरी सोबत नारळ दिलास तरी ह्या लग्न होतला. पण सगळ्यांसमोर माका एक वचन द्या. उमाची धाकटी बहीण संध्या परत या गावात येणार नाही. तुमचो आणि तिचो काही एक संबंध असता कामा नये. दिलंय वचन. आजपासून आत्ता ह्या क्षणापासून संध्या आमच्यासाठी मेला. अण्णांनी नातं मोडलं होतं पण आम्ही नाही ना. उमाताई मी त्यांची मुलगी आहे. त्यांच्या जाण्याची बातमी मला बाहेरून कळली. आम्हाला कोणी तिथे येऊनही दिलं नाही. तेव्हा परिस्थितीच वेगळी होती. अण्णांचा राग पराकोटीत गेलो होतो आणि त्यांना तुझी ही बाजू माहीतच नव्हती ना. नंका शेवटपर्यंत असंच वाटत राहिला त्याच्या पोरीन त्यांचा घात केला नाही. म्हणून अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी यांच्याकडून असाच एक वचन मागितला. रघुनाथा माझ्या नंतर उमाचं कोण नाही. ज्या विश्वासानं त्याचा हात तुझ्या हातात दिला त्याच विश्वासाने तिका सांभाळ. अण्णा असं नका बोलू. अण्णा असं नका बोलू. उमा बाळा काळजी करू नको. आता तुझी काळजी घेऊ. रघुनाथ हा तुमचा संसार सुखाचा आणि आनंदाचा होऊ दे. वहिनी उपकार केलेस गे. उपकार केलेस. तुझ्या लेकाचं भात माझ्या उमाच्या हातात दिलं. अण्णा सावकाश. रघुनाथा मका वचन दे. ज्या पोरीनं माझं नाक कापल्यान त्या पोरीची सावली माझ्या उभावर पडता कामा नये. आता उभाच माझी एकुलती एक मुलगी. हा रघुनाथा माका शब्द दे का तू सुखात ठेवशील. आता त्याची इच्छा पूर्ण करूक मी नसेल पण तू माझ्या लेकीच्या इच्छा पूर्ण करशील. मग वचन दे. अण्णा सावकाश. अण्णा मी तुम्हाला वचन देतो. मी यांच्या सुखासाठी काही करेन. तुमच्या लेकीची जो काही इच्छा असेल ते मी पूर्ण करेन.
मी आहे ना अण्णा, तुम्ही काळजी करू नका. अण्णा 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 माफ करा अण्णा, मला माफ करा. मी तुम्हाला समजून सांगू शकले नाही. बदाई मला माफ कर. माझ्यामुळे तुझं ठरलेलं लग्न मोडलं. माझ्यामुळे तुला जबरदस्ती लग्न करावं लागलं. सॉरी. नाही गो संध्या, तसा काय नाही. खोत लय चांगली असत आणि हे तर माका कधीच कशाचीच कमी पडू देत नाही. बायको म्हणून मान देतात. सकाळची पहिली चाय माका ह्यांच्या हातून मिळता. नित्य निमान देवाच्या परडीत फुलांसोबत माझ्यासाठी अबोलीचं गजरो असतो. शिस्तप्रिय असत, शब्दांक पक्के असत, पण माझ्यावर लय प्रेम करतात. आणि आज त्या प्रेमापोटीच माका तुझ्याकडे पाठवल्याने यांनी. देव माणूस मिळालो अगं माका, ज्याची 7 जन्मा पूजा करेन. थांबा, मी यांना त्यांच्या बहिणीक संध्याच भेटूसाठी परवानगी देते. आहे रघुनाथा, दिलंच बायकोक संध्याक भेटूची परवानगी. झाला तुझा आणि तिचा समाधान. माका ठाऊक आहे तू काही आवडलेला नाही. तरी माझ्या रघुनाथान या गोष्टीचा विचार केलेलो नाही. याचा वाईट वाटतं माका. आहे त्याच्याबद्दल मला माफ कर. अरे पण या सगळ्या करूची काय गरज होती? 20 वर्षापासून जा चलत हिला. त्या बदलण्याआधी एकदा तरी विचार करूच होतस. याच संध्यामुळं भर माटवात उमाचा लगीन मोडला. बापाशीची कमवलेली इज्जत येशीवर टांगून ह्या पोर उमाशी ज्याचा लगीन ठरला होता त्याच्यावर लगीन करून पळून गेला. त्याचा परिणाम काय झालो ठाऊक का सारा तुका? त्याच्या बापाशी भर मांडवात माका वचन दिला होता, उमाचा संध्याशी पुन्हा कधी संबंध येऊचो नाही. आज काय झालं त्या वचनाचा? आहे मला ठाव आहे. उमाच्या बहिणीमुळे सगळ्यांना त्रास झाला, मान्य आहे मला, अगदी उमाला पण उमाच्या वडिलांना मी शब्द दिला होता, वचन दिला होता. त्यांना सांगितलं होतं त्यांच्या लेकीला मी कायम सुखी ठेवेन, त्यांच्या लेकीची इच्छा पूर्ण करेन. आई मी फक्त अण्णांना दिलेलं वचन पाळलंय ग. आणि आई उमाने गेल्या 20 वर्षांमध्ये माका कधी त्यांच्या मनातली बहिणीला भेटायची इच्छा बोलून दाखवली नाही. उमाला त्यांच्या बहिणीला भेटून जर आनंद सुख मिळणार असेल तर त्यांना मी कसा अडवू? आहे पण तू खात्री बाळग, एकदा उमा त्यांच्या बहिणीला भेटून घरी परत आल्या ना की ह्यो विषय कायमचा मिटला. माझ्यासाठीच नाही पण घरातल्या सगळ्यांसाठी ह्यो विषय संपला. संध्या गो यांच्यामुळेच मी इथे इलाय. तुझ्या लग्नाचं सत्य आमका माहिती असताना तर दुरावं कधी इलोच नसतो. संध्या तू लहानपणी छोट्यातली छोटी गोष्ट माका सांगायचीस,
एवढी मोठी गोष्ट तू लपवून ठेवलीस उमाताईपासून. का सांगितलं नाहीस माका? कुणाला त्रास होऊ नये म्हणून सगळं लपवून ठेवलं तुमच्या बहिणीने. तुम्हाला सगळं कळलंच आहे. तर तुमच्या हेही लक्षात आलं असेल की आता तिला सगळ्यात जास्त गरज तुमची आहे. खरंच तुम्ही आलात, खूप बरं झालं. विजयला वाटतंय की मी उमाताईला ब्लड कॅन्सर बद्दल सांगितलंय. विजय, मी उमाताईला आपलं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं ते सांगत होते, बाकी काही नाही. संध्या, तू सगळं सांगितलंस ताईला, खूप बरं झालं. आम्हाला माफ करा त्यावेळी जे काही घडलं त्याबद्दल. पण आम्हाला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता. अण्णा गेले तेव्हा येणार होतो, पण त्यामुळे तुम्हाला अधिक त्रास झाला असता म्हणून येणं टाळलं. त्यांच्या जाण्याला आम्ही सुद्धा कुठेतरी कारणीभूत होतोच. पण खरं सांगतो, मनाविरुद्ध लग्न करून 3 आयुष्यांचं नुकसान झालं असतं. ते आम्हाला नको होतं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं. उमाताई, माफ कर आम्हाला. घुसत द्या. भावड्यांनो, असे हात जोडू नका. मॉम, डॅड, अगं ये ना. काय झालंय? काही नाही अगं, खूप दिवसांनी भेटलो ना, वाळून थोडंसं जरा इमोशनल झालं. मी ही फोटो फ्रेम आणली आहे. सांगा कुठे लावूया? डॅड, मॉम, कशी वाटतेय फ्रेम? तुमच्यासारखीच ब्युटिफुल. उमाताई, खूप गोड आहे. उमाताई, अशी चोवीच्या आयुष्यातली माझी जागा तू घे.